श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय। ओम लक्ष्मी नमः। भक्तांनो, ही कथा फक्त श्रवण केल्याने भयंकर दुःखाचा नाश होतो आणि धनसंपत्ती मिळते। ही कथा जो व्यक्ती शेवटपर्यंत ऐकतो त्याला त्याच्या मनातील इच्छित फळ मिळते आणि स्वतः स्वामींचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतो आणि माता लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होतात। म्हणून तुमच्या जीवनात कधीही अन्नधान्याची कमतरता नसते। म्हणून ही कथा मध्ये सोडू नका, नाहीतर पाप लागते आणि इच्छित फळही मिळत नाही। त्याआधी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा। खूप वेळापूर्वी एक राजा होता। त्या राजाचं राज्य दूर दूरपर्यंत पसरलेलं होतं। त्या राजाला 6 राण्या होत्या। राजा खूप दयाळू आणि धार्मिक प्रवृत्तीचा होता। तो नेहमी आपल्या प्रजेसाठी काम करायचा। तो राज्यातील प्रजेला आपल्या मुलांसमान मानत असे। राजाची प्रजा देखील आपल्या राजाला खूप प्रेम करायची। त्या राजाच्या सीमा खूप दूर दूरपर्यंत पसरलेल्या होत्या। राजा आपल्या राज्यात प्रजेला कोणतंही दुःख जाणवू देत नव्हता। राजा सर्वांचा विचार करायचा, पण त्याला कोणतेही मूल नव्हते आणि राजाने एक एक करून 6 लग्न केली, पण अजूनपर्यंत कोणत्याही राणीकडून त्याला संतानाची प्राप्ती झाली नव्हती। राजा घरात पूजापाठ करत असे आणि राज्यातील सर्व मंदिरांमध्ये जाऊन पूजापाठ यज्ञ करवत असे आणि दान धर्म करत असे, पण तरीही राण्या माता बनू शकल्या नाहीत। आणि जसजसा वेळ जात होता राजा अधिक निराश होऊ लागला आणि एक वेळ अशी आली की राजा खूप दुःखी होऊ लागला। राजाच्या दुःखाने राजाची प्रजा देखील दुःखी झाली होती। त्यांनाही राजा समान प्रज्ञापालक आणि उत्तराधिकारी मिळवायचा होता, जो पूर्ण होत नव्हता। त्या राज्यातील लोक नेहमी ईश्वराकडे मनाने इच्छा करत आणि प्रार्थना करत की राजा यांच्या येथे कमीत कमी एक पुत्र होऊन जावा, जो त्यांच्या राज्याचा येणारा राजा बनेल। यासाठी त्यांची प्रजा देखील देवी देवतांची आराधना करत असे, देवी देवतांकडून मनोकामना मागत असे। राजाने खूप प्रयत्न केले, काहीही सोडले नाही। तो पीर, फकीर, साधू, संन्यासी सर्वांची सेवा करत असे, पण अजूनपर्यंत कोणाचाही आशीर्वाद राजा मिळवू शकला नाही। एक दिवस राजा जंगलात शिकार करण्यासाठी निघाला। शिकार करताना राजा एका हरिणाचा पाठलाग करत जंगलात खूप दूर गेला। हरिण त्याला मिळालं नाही। ते हरिण कुठेतरी गायब झालं होतं। राजा खूप वेळा हरणाला जंगलात इकडे तिकडे शोधत राहिला, पण हरिण त्याला काही दिसले नाही। खूप वेळ फिरत राहिल्यानंतर राजा पाण्याच्या तडफत्या भासांमध्ये गेला होता। राजा आपल्या मार्गावरून थोडा भटकलेला होता, तरी तो घोड्यावर बसून पुढे जात राहिला। चारही दिशांना घनदाट जंगल होतं। अचानक त्याला कुठून तरी कलकल आवाज ऐकू आला। राजा विचार करू लागला की कदाचित इथे कुठेतरी झरणा आहे। झरणाचा आवाज ऐकून राजा त्या आवाजाच्या दिशेने चालू लागला। काही अंतर पुढे गेल्यावर राजाला झरणा दिसला। झरण्यावर राजा आपल्या घोड्यातून खाली उतरला आणि जसेच तो पाणी पिण्यासाठी गेला, अचानक त्याला तिथे एक आवाज ऐकू आला, तू कोण आहेस? तुला दिसत नाही का मी येथे आंघोळ करत आहे? तू इथे कसा आला? राजा चकित होऊन मागे फिरला। खरोखरच आपल्या पाण्याच्या तडफडलेल्या भासांमुळे त्याला दिसले नव्हते की एक मुलगी झरण्यात आंघोळ करत आहे। आणि त्याने लवकरच आपल्या डोळ्यांना दुसऱ्या दिशेने फिरवले आणि म्हणाला, मला खूप तहान लागली होती, म्हणून मी पाणी पिण्यासाठी आलो। मला क्षमा करा, मी तुम्हाला पाहिलं नाही। तुम्हाला त्रास होत असेल तर मी पाणी पिऊन लगेच येथून निघून जाईल। असो, मी तर मार्गात भटकलेलो आहे। तुम्ही कोण आहात आणि या घनदाट जंगलात एकटी कशा आहात? राजाच्या प्रश्नाचे उत्तर देत ती मुलगी म्हणाली, मी इथे जवळच्या गावात राहते, रोज इथे येते आणि या झऱ्यात आंघोळ करते। हा झरा आणि नदी जंगलाच्या मध्ये आहे, म्हणून इथे कधीच कोणी आलेलं नाही। मी तर निश्चितपणे आंघोळ करत होते। मला माहिती नव्हतं की तुम्ही इथे येणार आहात। तुम्ही माझ्या बाजूने थांबून पाणी पिऊ शकता आणि थोडा वेळ तिथे थांबू शकता। थोड्या वेळाने मी तुम्हाला मार्ग दाखवते। राजा पाणी पिऊन तिथून थोडं अंतर गाठून एका झाडाच्या सावलीत थांबला। ती मुलगी जलद गतीने आंघोळ केल्यावर एका दगडाच्या आड जाऊन कपडे बदलू लागली। काही वेळातच ती तिथून बाहेर येऊन राजाच्या जवळ आली आणि म्हणाली,
तुम्हाला अजून पाणी पिण्याची गरज आहे का? राजा म्हणाला, नाही नाही, पाणी तर मी पिलाय. आता तू मला तुझा परिचय दे आणि माझी मदत कर. ती मुलगी म्हणाली, मी माझ्या घरी येऊन जाण्यासाठी काही फळं तोडली आहेत. तुम्हाला भूक लागली असेल तर तू ती खाऊ शकतोस. तुम्हाला ते फळं खायची असेल तर मी तुम्हाला देऊ शकते. असं म्हणत ती मुलगी राजाचा उत्तर ऐकायच्या आतच टोकऱ्यात बांधलेली फळं झऱ्याच्या पाण्यात धुवून खाण्यासाठी राजाकडे देऊ लागली. राजा सतत मंत्रमुग्ध होऊन तिला पाहत होता. राजा पाहतो की तिने खूप सलिकीने पानांवर फळं ठेवली आहेत. राजा ती फळं मुलगीकडून घेतो आणि विचारतो, तू खाणार नाहीस का? मुलगी म्हणाली, नाही, तुम्ही अतिथी आहात, तुम्ही खा. फळं खात असताना राजा म्हणाला, अजूनपर्यंत तुम्ही तुमच्याविषयी काही सांगितलं नाही. मला तुमच्याविषयी देखील जाणून घ्यायचं आहे. मुलगी म्हणाली, माझं नाव रूपा आहे आणि मी इथे जवळच्या गावात राहते. माझ्या गावाचं नाव कोटस आहे. माझ्या कुटुंबात फक्त माझी आई आहे. आम्ही जंगलातून फळं आणि लाकडं आणतो आणि त्यांना विकून आपलं जीवन चालवतो. घराच्या जवळ थोडी जमीन आहे, त्यामध्ये आम्ही थोडं धान्य आणि भाज्या पिकवतो, ज्यामुळे आमचा खर्च चालतो. यावर ती मुलगी म्हणाली, मी तर माझ्याविषयी तुम्हाला सगळं सांगितलं. आता तुम्ही देखील तुमच्याविषयी काहीतरी सांगा. तुम्ही कोण आहात? राजाने एक क्षण विचार केला आणि नंतर म्हणाला, जेव्हा मी पुढच्या वेळी येईन तेव्हा सांगेल. यानंतर रूपाने राजाला मार्ग दाखवला. राजधानीत जाण्यापूर्वी राजा रूपाला म्हणाला, रूपा, तू हे तरी सांगितलं नाहीस की मी तुला पुन्हा कुठे भेटू शकतो? रूपा म्हणाली, तुम्हाला मला का भेटायचं आहे? राजा म्हणाला, फक्त तुझा चेहरा पाहून तुझ्याशी बोलायची इच्छा होते. यावर रूपा हसत म्हणाली, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी रोज इथे येते. सकाळी लाकडं घेऊन आईला देते, नंतर फळं घेऊन जाते. त्यानंतर जेवण करून आम्ही भाजी आणि फळं विकायला बाजारात जातो. मी तुम्हाला रोज याच वेळी इथे भेटेन किंवा तुम्ही हवे असल्यास तुम्ही माझ्या गावातही येऊ शकता. यानंतर राजा तिथून निघाला आणि आपल्या राजधानीत आला. पण राजा रूपावर मोहित झाला होता, त्यामुळे तो बेचैन होऊ लागला. त्याला बारकाईने रूपाशी भेटण्याची इच्छा होती. तो समजत नव्हता की 6 राण्या असूनही त्याचे हृदय रूपाकडे का आकर्षित होत आहे. जेव्हा सहन करणे कठीण झाले तेव्हा त्याने जंगलात घडलेल्या या सर्व गोष्टी आपल्या मंत्र्यांना सांगितल्या. मंत्रीजींनी म्हटले, महाराज, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्या मुलीशी विवाह का करत नाही? कदाचित तिच्यामुळे आपल्या राज्याला उत्तराधिकारी मिळेल. मंत्र्यांचा हा सल्ला ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजा आपल्या मंत्र्याला सोबत घेऊन रूपाशी भेटण्यासाठी निघाला. झऱ्याजवळ पोहोचून त्याने रूपाला आवाज दिला, पण रूपा तिथे नव्हती. अनेक वेळा आवाज दिल्यानंतर तो तिथे थांबला. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर त्याला रूपा दिसली नाही. त्यामुळे राजा मंत्र्यांना बोलावून म्हणाला, आज रूपा दिसत नाही. वाटतं ती आज आलेली नाही किंवा आली आणि परत गेली आहे. पण नक्कीच तिनं सांगितलं होतं की ती रोज इथे येते, तर आता आलेली का नाही? मंत्रीजींनी म्हटले, महाराज, का नको आपण तिच्या गावात जाऊ? राजा म्हणाला, होय, हेच वाटत आहे. रूपाच्या गावात जाण्याचा निश्चय करून दोघे तिच्या गावात पोहोचले आणि रूपाचं नाव घेऊन तिच्या घरापर्यंत पोहोचले. त्यांना पाहून गावकऱ्यांनी रूपाचं घर दाखवण्यासाठी त्यांच्यासोबत येण्यास सुरुवात केली. तिथे पोहोचल्यावर राजा बघतो की रूपाच्या झोपडीबाहेर कोणीच दिसत नाही आणि रूपा शांतपणे आपल्या झोपडीमध्ये बसलेली होती. राजा आवाज देऊन म्हणाला, रूपा, तू काय करत आहेस? बाहेर ये. बघ, मी तुला भेटायला आलो आहे. मी झऱ्याजवळ तुझी खूप वाट पाहिली, पण आज तू फळं घेऊन गेली होतीस का? आवाज ऐकून रूपा बाहेर आली. तिच्या डोळ्यात अश्रू भरले होते. राजाने विचारले, रूपा, काय झालं? तू का रडत आहेस? आसपासच्या ग्रामीणांमधून एकाने सांगितले, राजन, तिच्या जवळ फक्त एकच आई होती, तीही गेली. तिला सर्पाने डसले होते आणि आता ही बिचारी एकटी राहिली आहे. तुम्ही सांगा, अशा परिस्थितीत ही बिचारी रडणार नाही तर काय करणार? आपण कोण आहात? मंत्रीजींनी राजाचा परिचय दिला आणि मंत्रींची बातमी ऐकून संपूर्ण गावात खळबळ माजली. सर्वांनी एकत्र येऊन राजाचे स्वागत केले आणि राजा गावाच्या मुखियाला म्हणाला, मला रूपाशी विवाह करायचा आहे. तुम्हाला काही हरकत आहे का? मुखिया म्हणाला, नाही, आपली मुलगी राजराणी बनेल. आमचं तर भाग्यच खुललं. हा गाव आता तुमचे सासर असेल. यापेक्षा अधिक आम्हाला काय हवं आहे?
गावकऱ्यांनी लवकरच सर्व तयारी करून राजा आणि रूपाचा विवाह करून टाकला. राजाने रूपाला नवीन नाव दिले, राजलक्ष्मी. राजा आणि मंत्रीजी नव्या राणी राजलक्ष्मीला घेऊन राजधानीत परत जाण्यासाठी तयार झाले. गावकऱ्यांनी अश्रू गाळत आणि नम डोळ्यांनी गावच्या मुली रूपाला पाठवले आणि राजलक्ष्मी राजासोबत आपल्या सासरी राजमहालात आली. राजाच्या नव्या राणीस पाहून त्यांच्या इतर 6 राण्या ईर्षेने राग झाल्या. त्यांनी मनाने दुःखी असतानाही आतल्या आत खुश राहण्याचा प्रयत्न करून राजलक्ष्मीचं स्वागत केलं. आता राजा बरेच वेळ राजलक्ष्मी सोबत घालवत होता. राजलक्ष्मी भोळी भाळी मनाची होती. ती आपल्या सौतनाच्या मनात लपलेल्या ईर्ष्याला ओळखू शकत नव्हती. तिला माहिती नव्हतं की तिच्या सौतन तिच्यावर किती तिरस्कार करत आहेत. ती त्यांना आपल्या मोठ्या बहिणींप्रमाणे आदर देत होती. राजलक्ष्मीच्या विवाहाला काही काळ झाला, पण तरीही त्यांना संतान झाली नाही. एकदा एक संन्यासी महाराज त्या राज्यात येत होते. तो संन्यासी त्या परिसरात खूप प्रसिद्ध होता. जेव्हा मंत्रीजींना त्या संन्यासी महाराजांबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी राजाकडे येऊन सांगितले, महाराज, ते संन्यासी खूप मोठे महात्मा आहेत. का नाही त्यांना राजदर्शनात बोलवून या समस्येचा उपाय विचारला जावा. राजा मंत्र्यांच्या विचाराशी सहमत झाला आणि त्याने म्हटले की संन्यासी महाराजांना आदरपूर्वक महालात बोलवावे. जेव्हा तो महात्मा महालात पोहोचला तेव्हा राजाने त्याचा खूप आदर सत्कार केला आणि त्यांना आपल्या समस्येबद्दल सांगितले. राजाने आपल्या सर्व राण्यांना राजदरबारातच बोलावले. महात्माने त्यावेळी काहीही न सांगता महाराजांपासून काही दिवस महालात राहण्याची परवानगी मागितली, जी राजाने आनंदाने स्वीकारली आणि आपल्या सेवकांना आज्ञा दिली की महात्माजींचे राहण्याचे योग्य व्यवस्थापन करावे. राजाने आपल्या सर्व राण्यांना सांगितले की महात्माजींचा पूर्ण आदर सत्कार केला पाहिजे. मोठ्या 6 राण्या महात्माच्या फाटलेल्या जुन्या कपड्यांकडे पाहून त्यांना चांगलं वाटलं नाही. त्या सर्व महात्माच्या फाटलेल्या कपड्यांकडे बघत होत्या आणि कोणत्या ना कोणत्या बहाण्याने त्यांची सेवा करण्यास नकार देत होत्या. छोटी राणी राजलक्ष्मी महात्माचा पूर्ण आदर सत्कार करत होती. कदाचित जंगलात वाढल्यामुळे तिला याबद्दल काहीही गर्व नव्हता की ती या राज्याची राणी आहे. तिने मनाने महात्माची सेवा केली. काही दिवसानंतर महात्मा जाण्यासाठी तयार झाले. जाण्यापूर्वी त्यांनी सर्वांना आशीर्वाद दिला. अखेर सर्वात छोटी राणी राजलक्ष्मीला आपल्या जवळ बोलावून म्हणाले, बेटी, तुम्ही माझी खूप सेवा केली आहे, मला खूप लक्ष दिले आहे. लवकरच तुम्हाला संतान मिळेल आणि या महालात मुलांचे आवाज येतील. हे ऐकून राजा आणि राजलक्ष्मी खूप खुश झाले. त्यांना अशा प्रकारे आशीर्वाद देऊन महात्मा निघून गेले आणि खरंच काही दिवसांच्या आत छोटी राणी गर्भवती झाली आणि काही दिवसात राजलक्ष्मीने राजाला शुभ समाचार दिला की तो पिता होणार आहे. राणी गर्भवती आहे हे ऐकून राजाच्या आनंदाचा पारावार राहिला नाही. आता राजा राजलक्ष्मीचा आणखी अधिक काळजी घेऊ लागला. राजलक्ष्मीला कुठलीही अडचण येऊ नये यासाठी त्यांनी राजमहालात सर्व सेवकांना त्यांच्या इच्छांची पूर्तता करण्याचे निर्देश दिले. त्यांनी कुलगुरूंनाही निर्देश दिले की त्यांनी रोज राणीला धार्मिक आणि प्रेरक गोष्टी सांगावे. या समाचारामुळे संपूर्ण राज्यात आनंदाची लहर पसरली. संपूर्ण राज्यात लोक आनंद साजरे करू लागले. चारही बाजूंनी अभिनंदनाचा गाजावाजा झाला. सर्वजण खुश होते की राजाला वारसा मिळणार आहे. पण मोठ्या 6 राण्या मात्र जळून राख झाल्या होत्या. या 6 राण्या एकमेकांमध्ये विचार करण्यास लागल्या की आता काय होणार. आता त्या सर्वच विचार करत होत्या की छोटी राणी आधीच राजाला खूप प्रिय आहे. मुलगा होणार असल्यामुळे तिच्यावर अधिक लक्ष ठेवले जाईल. तीच पटराणी बनेल. त्यानंतर आमचा तर काहीच महत्त्वच राहणार नाही आणि ते आम्हाला दासीप्रमाणे समजेल. अशा प्रकारे ते एकत्र येऊन राणी राजलक्ष्मीला सतत त्रास देण्याचा प्रयत्न करीत होत्या. पण त्यांचा कोणताही प्रयत्न सफल होत नव्हता. कधी कुलगुरूचे लोक रस्त्यात येत, कधी प्रजा, कधी दास्या, कधी राजा स्वतःच त्यांच्या रस्त्यात अडथळा बनत असे. अशा प्रकारे वेळ जात होता आणि राणीच्या गर्भावस्थेचा काळही जवळजवळ पूर्ण होऊ लागला. त्यावेळी अचानक राजाच्या सीमेवर बंडखोरांनी विद्रोह केला. त्यांच्या विद्रोहाला दाबवण्यासाठी सेनापतीला पाठवण्यात आले, जो आपल्या कामात असफल झाला. मग राज्याला सीमेला स्वतः राजाला जावे लागले. राजा आपल्या मोठ्या राणी छोटी राणी राजलक्ष्मीची
योग्य काळजी घेण्याचे निर्देश देऊन विद्रोह दाबवण्यासाठी सैन्यासह महलातून निघून गेला. राजा गेल्यानंतर मोठ्या राण्यांना चांगली संधी मिळाली. आता त्या छोट्या राणीला चुकीच्या गोष्टी सांगत राहिल्या आणि तिच्याकडून अशा कामे करून घेत होत्या ज्यामुळे तिच्या गर्भाला हानी होईल. दिवसातून एकदा कुलगुरू येत आणि पाठ करून जात. कुलगुरू छोटी राणीला धैर्य देत आणि तिच्याशी मधुर बोलत मुलासाठी आवश्यक सावधगिरी सांगून जात. राणी राजलक्ष्मी समजत नव्हती की कुलगुरू आणि मोठ्या राण्यांच्या बोलण्यात फरक काय. अखेर बरोबर कोण आहे हे दोन्हींचे बोलणे एकमेकांच्या अगदी उलट आहे. ती विचार करत होती की कुलगुरू तर पुरुष आहेत आणि राण्या तर महिला आहेत. महिलांची बोलणी पुरुष समजून घेऊ शकत नाहीत, म्हणून मोठ्या राण्या जे सांगतात तेच बरोबर आहे असे तिला वाटत होते. तिला असं वाटत होतं की मोठ्या राण्या चुकीचं बोलणार नाहीत, म्हणून ती डोळे बंद करून मोठ्या राण्यांची प्रत्येक गोष्ट मानत राहिली. एक दिवस राणीला प्रसव पीडा सुरू झाली. तिने मोठ्या राणीला सांगितले की दीदी, मला खूप त्रास होत आहे, काही उपाय करा. प्रसव कसा होणार? वेळ पूर्ण झाला होता. मोठ्या राणीस खूप ईर्ष्या होत होती. ती विचार करत होती की आता याचे इतके लक्ष ठेवले जाते, बाळ जन्माला आल्यानंतर किती मान मिळेल हे विचारून मोठी राणी छटपटत होती. पण छोटी राणीच्या अशा मदत मागणारी पाहून तिच्या मनात विविध प्रकारचे षडयंत्र येऊ लागले. तिने छोटी राणीला खूप गोड शब्दात सांगितले, तू चिंता करू नकोस, मी काहीतरी करते. मी दाईला बोलावते, त्यावेळेस तू असं कर, तिथे समोर एक कोठरी आहे, तू त्यात तोंड घालून उभी राहा, यामुळे तुला आराम मिळेल आणि प्रसव आरामात होईल. तोपर्यंत दाईही येईल. राजलक्ष्मीला असे सांगून मोठी राणी तिथून निघून गेली आणि तिने राजमहालाच्या दाईला बोलावून घेतले आणि तिला भरपूर धन देऊन तिला आपल्याकडे करून घेतले. यानंतर दोन्ही एकत्रितपणे वाट पाहू लागल्या. दुसरीकडे मोठ्या राणीच्या जाण्याच्या नंतर राणी राजलक्ष्मीने कोठरीत तोंड घालू लागली. कोठरी उंच असल्याने राणीचे तोंड कोठरीच्या आत जात नव्हते. हे पाहून तिने विचार केला की आता ती काय करावी. तिने कधीही कोणाचे प्रसव होताना पाहिले नाही, त्यामुळे तिला काहीच माहिती नव्हती. त्यावेळी तिने समोर एक पाण्याचा घडा पाहिला आणि विचार केला की येथे पिण्यासाठी जो पाण्याचा घडा ठेवला आहे तोही तर मातीचा आहे. मी यामध्ये तोंड घालू शकते, कारण मोठ्या बहिणींनी तिला चुकीचे सांगितले नव्हते हे तिला खात्री होती. ती घड्यातून पाणी फेकून तिथे तोंड घालू लागली. तिचं तोंड घड्यातही जात नव्हते. ती डोळे बंद करून घड्याच्या वर तोंड ठेवून तिथेच बसली आणि दुःखामुळे हाहाकार करत राहिली. पण तिला बघणारा तिथे कोणीच नव्हता. दुसरीकडे मोठ्या राण्या आणि इतर राण्यांनी त्यांच्या विश्वासपात्र दाईला सांगितले की तू छोटी राणीच्या खोलीच्या बाहेर उभी राहा आणि पहा की तिथे कोणी दुसरा जात नाही ना. दाई खोलीच्या बाहेर उभी राहिली. छोटी राणी वेदना सहन करत होती. देवाची कृपा झाली की छोटी राणीने एक एक करून 7 मुलांना जन्म दिले. त्यात 6 मुलगे आणि 1 मुलगी जन्माला आली. खूप जास्त वेदना झाल्यामुळे राणी बेहोश झाली आणि घड्याजवळ पडली. हे पाहून दाईने त्वरित मोठ्या राणीस बोलावले आणि सर्व मुलांना त्यांच्या समोर दाखवले. मोठ्या राणीसोबत सर्व छोटी राण्या देखील तिथे आल्या. त्यांनी हे पाहून आश्चर्यचकित झाले की छोटी राणीने एकाच वेळी 7 मुलांचा जन्म दिलाय आणि सर्व मुलं निरोगी आणि तंदुरुस्त आहेत. त्यांनी त्या दाईला सांगितले की तू जलदपणे जा आणि काही वीट आणि दगडाचे तुकडे घेऊन ये. दाई जलदपणे वीट आणि दगडाचे तुकडे घेऊन आली. त्यानंतर मोठ्या राणीनं दाईला सांगितले, तू येथे या सर्व मुलांना घेऊन जा आणि जंगलात जाऊन त्यांना मारून जमिनीत गाड. आम्ही तुला सोने आणि चांदीच्या नाण्यांचे जे वचन दिले आहे ते तुला लवकरच मिळेल. दाई खूप खुश झाली आणि ती सर्व मुलांना घेऊन तिथून निघून गेली. तिच्या निघाल्यावर सर्व राण्यांनी मिळून तिथून मुलांच्या अस्तित्वाचे सर्व चिन्हे साफ केले. मुलांच्या जागी त्यांनी तिथे वीट आणि दगडाचे तुकडे ठेवले. घडा मोडून त्यांचे तुकडे तिथे सोडले आणि नंतर सर्व राण्या त्यांच्या खोलीत गेल्या. थोड्या वेळात दाई पुन्हा त्यांच्या जवळ आली आणि मोठ्या राणीनं तिला विचारले, काय झालं? तुम्ही त्यांना मारून जमिनीत गाडलं का? दाईच्या होय असे सांगितल्यावर सर्व राण्या खूप खुश झाल्या आणि त्यांनी तिला इनाम म्हणून भरपूर सोन्या आणि चांदीच्या नाण्यांसह निरोप दिला. याप्रमाणे सर्व काम पूर्ण करून सर्व राण्या छोटी राणी राजलक्ष्मीच्या जवळ आल्या आणि तिच्यावर पाण्याचे शिंतोडे मारून छोटी राणीला जागे केलं. जागी येताच
राणीला खूप कमकुवतपणा जाणवत होता. तिने मोठ्या राण्यांपासून विचारलं की माझी मुलं कुठे आहेत आणि मला मुलगा की मुलगी झाली. जवळ असलेल्या वीट आणि दगडांच्या तुकड्यांकडे इशारा करत राण्यांनी सांगितले, हे बघ, तुम्ही या वीट आणि दगडांना जन्म दिलाय. आणि छोटी राणी राजलक्ष्मी हे ऐकून आश्चर्यचकित झाली की असं कसं होऊ शकतं की मी वीट आणि दगडांना जन्म दिलाय. छोटी राणीच्या जवळ वीट आणि दगडाचे तुकडे होते. तिने रडताना म्हटलं, वीट आणि दगड असं कसं होऊ शकतं? नाही, हे शक्य नाही. मूल तर नक्कीच झालं असेल. मोठ्या राण्यांनी उत्तर दिलं, तर मग आम्ही ते कुठे लपवलं आहे का? ह्यालाच तुम्ही जन्म दिलाय. घ्या, आता तुम्ही यांना सांभाळा. असं सांगून त्यांनी सर्व वीट आणि दगडाचे तुकडे एका थैल्यात भरले. आता त्यांना राजाच्या येण्याची वाट पाहायची होती. छोटी राणी खूपच आश्चर्यचकित आणि त्रस्त होती. तिला समजत नव्हतं की असं कसं होऊ शकतं. लवकरच सर्व राण्यांनी ही बातमी महालभर पसरवली की छोटी राणीने मुलांच्या बदल्यात वीट आणि दगडांना जन्म दिलाय. काही वेळानंतर राजा युद्ध जिंकल्यावर आपल्या नगरात परत आले. त्यांच्या स्वागतात भव्य तयारी करण्यात आली, परंतु लोकांच्या चेहऱ्यावर ती उत्साह आणि आनंद दिसत नव्हता ज्यांची त्यांनी कल्पना केली होती. त्यांना मोठा आश्चर्य झाला. राजा भवनात आल्यावर पटराणी आणि सर्व राण्यांनी त्यांचे स्वागत केले. छोटी राणीचा चेहरा उदास होता, परंतु इतर राण्या खूप खुश दिसत होत्या. राजमहालात असलेल्या या वातावरणामुळे राजा खूप आश्चर्यचकित झाला. छोटी राणीचा उदास चेहरा पाहून त्याने विचारले, राणी राजलक्ष्मी, काय झाले? तुम्ही दुःखी दिसत आहात. यावर छोटी राणी राजलक्ष्मी काहीही सांगण्याच्या आधीच मोठ्या राणीनं उत्तर दिलं, महाराज, ती दुःखी कशी नसेल? त्यांचं भेद उघड झालाय. राजा काही समजत नसल्याने त्याने मोठ्या राणीकडे विचारले, तुमच्या या सर्व सांगण्याचा काय अर्थ आहे? राणी, सांगा तरी काय झाले? राणीला प्रसव झाला की नाही? राजाच्या मोठ्या राणीनं, जिचं पटराणीचं स्थान होतं, खोटा दुःखाचा आव आणत ते म्हटले, महाराज, आम्ही तर गेलो, पण आम्हाला मोठ्या फसवणुकीत ठेवले गेले. महाराज, या राजलक्ष्मीच्या मासूम चेहऱ्याच्या मागे खूपच कपट आहे. महाराज, हिला गर्भवती असल्याचा ठग करून ठेवलं आणि हिच्या गर्भात काहीच नव्हतं. हिचा फक्त दिखावा होता आणि हिने आम्हाला फसवलं. गर्भात काही असलं तरी त्यात काहीतरी असायला हवं, पण हिला फक्त वीट आणि दगडच जन्मले आहेत. वीट आणि दगड हिच्या खोलीतच ठेवले आहेत. तुम्ही जाऊन स्वतः बघा. पटराणी राजा आणि राणी राजलक्ष्मीला राजलक्ष्मीच्या कक्षात घेऊन गेली आणि त्यांना वीट आणि दगडांचे तुकडे दाखवले. राजा वीट आणि दगडांचे तुकडे पाहून आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, हे कसे होऊ शकते? मानवी गर्भातून हे वीट आणि दगड कसे जन्माला येऊ शकतात? मोठी राणी पटराणी म्हणाली, महाराज, तेच आम्ही सांगत आहोत. हिने आमच्यासोबत गर्भवती होण्याचा नाटक केलं. आपण सगळे अपेक्षित होतो की राज्याचा वारसा मिळेल अशी आशा होती. त्यामुळे आम्हाला मातेसाठीचा सौभाग्यही मिळेल, पण असं काहीच झालं नाही. मोठ्या राणीनं असं सांगितल्यावर राजा तिच्या गोष्टींमध्ये काहीतरी तथ्य असल्याचा विचार करू लागला. राजा क्रोधाने राणी राजलक्ष्मीकडे वळला आणि विचारलं, राणी, तुम्ही आम्हाला इतका मोठा धोका का दिला? तुम्हाला हिंमत कशी झाली? जर तुम्ही असं केलं नसतं तर आम्ही याला विधीचं विधान मानून संतोष करून घेतलं असतं की आमच्या भाग्यात संततीचं सुख नाही. पण तुम्ही आमच्या जीवनाच्या सर्वात मोठ्या आशेला धक्का दिलाय आणि आम्ही तुमच्या मासूम चेहऱ्यावर मोहित होऊन तुम्हाला आमची राणी बनवून घेतलं. तुम्हाला इतकं प्रेम, आदर आणि मान दिला, पण तुम्ही त्या मानाला योग्य नाही. तुम्ही आम्हाला धोका दिल्यापूर्वी याबाबत विचार केला का? आम्हाला तुमच्याकडून अशी आशा नव्हती, पण तुम्ही जो धोका दिलाय त्याचा दंड तुम्हाला भोगावा लागेल. आजपासून तुम्ही आमची राणी नाही तर महालाची नोकराणी असाल. जा, आमच्या समोरून दूर जा, नाहीतरी क्रोधात मी काहीही करू शकतो. राजाच्या या शब्दांनी छोटी राणी खूप दुःखी झाली, पण ती काही करू शकली नाही. ती त्या कक्षातून बाहेर गेली आणि एका कोपऱ्यात बसून रडू लागली. या घटनेनंतर राजमहालात छोटी राणीचं जीवन खूप कठीण होऊन गेलं. मोठी राणी आणि इतर सर्व राण्या तिच्याशी खूप वाईट वागू लागल्या. महालाच्या नोकराण्यांपेक्षा अधिक काम तिच्याकडून घेतलं जाऊ लागलं. तिला महालाची स्वच्छता करायला लावलं गेलं. राणी खूप दुःखी झाली आणि तिचे दुःख वाढतच गेले. मन तिच्याकडे हे सिद्ध करणारा काही पुरावा नव्हता ज्यामुळे ती आपल्या गर्भावस्थेला सिद्ध करू शकती. तिला ठाऊक होतं
की ती खरंच गर्भवती आहे आणि तिच्या मनात अनेक वेळा विचार येत असे की तिच्या मुलाचं काय झालं असेल. अनेक वेळा तिच्या मनात विचार येत असे की ती राजमहल सोडून आपल्या गावात जावी आणि आपल्या जुन्या जीवनशैलीला पुन्हा सुरुवात करावी. आता तिला आपल्या जुन्या जीवनाची खूप आठवण येऊ लागली होती. पण ती विचार करत असे की राणी बनल्यानंतर तिचे गावकरी किती आनंदित झाले होते. ती विचार करत असे की ती तिथून जाऊन आपले दुर्दैवी कथा त्यांना कोणत्या मुखाने सांगेल. अशा प्रकारे वेळ जात राहिला आणि बराच वेळ निघून गेल्यावर एक दिवस राजा दरबारात बसले होते आणि राज्याच्या कामात व्यस्त होते. त्यावेळी एक प्रहरीने त्यांच्याजवळ येऊनच माहिती दिली. प्रहरी म्हणाला, महाराज, मनसुखा गावचे प्रधानजी आपल्याशी भेटू इच्छित आहेत. राजा ग्रामप्रधानाला बोलवण्याची आज्ञा देतात. आणि मनसुखा गावचे ग्रामप्रधान आले आणि राजा यांना झुकून सन्मानाने नमस्कार केला आणि आज्ञेची वाट पाहू लागला. राजा म्हणाले, ग्रामप्रधानजी, सांगा तुमची काय समस्या आहे. ग्रामप्रधान म्हणाला, महाराज, आपल्या शासनात कोणालाही काही समस्या असू शकत नाही. राज्यात आणि आपल्या गावात सर्वजण आनंदात आहेत. आज मी येथे आपल्याला एक आश्चर्यकारक आणि चमत्कारिक घटना सांगण्यासाठी आलो आहे, ज्याबद्दल जाणून आपल्यासोबत आम्ही सर्व गावकऱ्यांसारखेच आपल्याला देखील नक्कीच आश्चर्य वाटेल. महाराज, मला वाटलं की आपल्याला याबद्दल माहिती असावी, म्हणूनच मी इथे आलो आहे. राजा म्हणाले, प्रधानजी, अशी कोणती चमत्कारिक घटना घडली आहे याबद्दल आम्हाला सांगा. प्रधान म्हणाला, महाराज, आमचे गाव जंगलाच्या जवळ आहे. तिथे अनेक झाडं आणि गवत आहेत. पण गेल्या काही काळात आम्ही तिथे एका ठिकाणी एक चंपा फूल आणि अनेक बांबूच्या रोपांना पाहिलं आहे. हे रोपं स्वतःच उगले आहेत आणि यांना कोणीतरी लावलेले नाही. सुरुवातीला तर आमच्या कोणीही यावर विश्वास लक्ष दिलं नाही, पण आता आम्ही त्यांच्याबद्दल विचार करण्यास भाग पडलो आहोत. महाराज, त्या उंच बांबूच्या रोपांच्या मध्ये चंपाचे एक झाड आहे. असं वाटतंय की बांबूच्या रोपांनी चंपाच्या झाडाची सुरक्षा करण्यासाठी घेरा घातलाय. त्यांना पाहून असं वाटतं की हे बांबूचे रोपे खास करून त्या चंपा झाडाच्या संरक्षणासाठीच लावले आहेत. पण महाराज, हे एक सत्य आहे की आमच्या गावातील कोणत्याही व्यक्तीने हे रोपे लावलेले नाहीत. हे सर्व रोपे एकत्र स्वतःच उगले आहेत. महाराज, याहून देखील मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चंपाचे झाड फुलांनी भरलेला आहे, परंतु कुणाच्या तोडण्याने याचे फूल फुटत नाही आणि चंपाच्या झाडातून जे फूल खाली पडतात ते आम्ही उचलतो. हे फूल खूपच सुगंधित आहे. पण महाराज, जर कुणीही व्यक्ती फूल तोडण्यासाठी हात पुढे वाढवितो तर चंपाची सर्व फुले आकाशाकडे खूप उंच जातात. महाराज, इतकेच नाही, त्यांच्यातून मानवाचा आवाजही येतो. चंपा आणि बांबूचे सर्व झाड मानवाच्या आवाजात बोलत आहेत. ग्रामप्रधानाचे हे सर्व बोलणे ऐकून राजा आश्चर्यचकित झाले. राजा आणि सर्व दरबारही थक्क झाले. राजा म्हणाले, असं कसं होऊ शकतं? झाडे मानव आवाजात कसे बोलू शकतात? ठीक आहे ग्रामप्रधानजी, आपल्याला हे सांगावे लागले की हे झाड बोलत असतात तर काय म्हणतात. ग्रामप्रधान म्हणाले, महाराज, जेव्हा कुणीही व्यक्ती फूल तोडण्यासाठी चंपाच्या झाडाकडे हात वाढवतो तेव्हा चंपाच्या झाडातून आवाज येतो, बांबू भैया, हे या गावातील ग्रामीण फूल तोडण्यासाठी आले आहेत. त्यांना फूल देऊ का? मी उंचावर जाऊ? यानंतर त्या बांबूच्या झाडातून आवाज येतो, नाही बहिणा, उंचावर जा. यानंतर चंपाच्या डाळ्या इतक्या उंच होतात की कुणीही त्यापर्यंत पोहोचू शकत नाही. लांब लांब काठीनेही चंपाच्या फुलांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. पण दररोज सकाळच्या वेळी चंपाचे फूल जमिनीवर विखुरलेले मिळतात, जे खूपच सुगंधित असतात. महाराज, आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व ग्रामीणांनी फुलं तोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण आजपर्यंत एकही फूल आपल्या हातांनी तोडलेले नाही. इथपर्यंत की कित्येक प्रवाशांनी आणि आसपासच्या अनेक गावाच्या ग्रामीणांनीही खूप प्रयत्न केले, पण कुणीही एकही फूल तोडू शकले नाही. सर्व असफल झाले. महाराज, आता सर्वांनी त्या चंपाच्या झाडाला आकाश चंपाच्या नावाने बोलायला सुरुवात केली आहे. राजाने ग्रामप्रधानाचे सर्व बोलणे ऐकून थक्क होऊन मंत्रींना आदेश दिला, मंत्रीजी, आपण स्वतः जाऊन पहा त्या प्रकारचे झाड कोणते आहेत आणि याबद्दल आम्हाला संपूर्ण माहिती द्या. मंत्रीजी म्हणाले, जी महाराज, मी स्वतः जाऊन पाहतो. मंत्रीजी लगेच ग्रामप्रधानासोबत दरबाराबाहेर निघाले. राजा आणि सर्व दरबारी आश्चर्यचकित होते. हे सर्व ऐकून आणि पाहून त्यांना कळत नव्हते की शेवटी सत्य काय आहे.
मंत्री तिथून गेल्यानंतर राजा हाही विचार करून आपल्या राज्याच्या कामात व्यस्त झाले की मंत्रीजी गेले आहेत, ते सर्व काही माहिती घेऊन येतील. राजमहालातून बाहेर निघाल्यानंतर मंत्रीजी ग्रामप्रधानाजीसह त्या झाडाजवळ पोहोचले तर सर्व ग्रामीणही तिथे जमा झाले होते. सकाळची वेळ होती. मंत्रीजी, ग्रामप्रधान आणि गावातील लोक आकाश चंपाच्या झाडाजवळ पोहोचले होते. तिथे पोहोचताच चंपाच्या फुलांचा सुगंध त्यांच्या नाकात प्रवेश केला आणि चंपाच्या सुगंधाने ते पूर्णपणे संमोहित झाले. चंपाच्या झाडाजवळ पोहोचून मंत्रीजीने पाहिले की ग्रामप्रधानाने सांगितल्याप्रमाणे तिथे एक चंपाचं झाड होता आणि अनेक बांबूची झाडे होती. चंपाचं झाड अगदी मध्यभागी होता आणि बांबूचे झाड त्याची सुरक्षा करण्यासाठी आजूबाजूने उभे होते. चंपाच्या डाळ्या सामान्य उंचीवर होत्या. ते मंत्रीजी आरामात आपल्या हाताने पकडून स्पर्श करू शकत होते आणि फुलंही तोडू शकत होते. चंपाचे फूल मंत्रीजींच्या हातांच्या पोहोचण्याच्या मर्यादेत होत्या. झाडाच्या चारही बाजूंनी जमिनीवर फुलं विखुरलेली होती. मंत्रीजी चंपांच्या फुलांचा सुगंध घेत चंपाच्या झाडाकडे पुढे गेले आणि फुलं तोडण्यासाठी हात पुढे वाढवला. तेव्हाच तिथे उपस्थित सर्वांना चंपाच्या झाडातून एक मानव आवाज ऐकू आला, ज्यामुळे मंत्रीजींचा हात थांबला. ते आश्चर्यचकित झाले, कारण त्यांना दिसले की आवाज चंपाच्या झाडातून आला होता. चंपाच्या झाडातून आवाज आला, हे बांबू भैया, हो बहिणा चंपा. हा आवाज बांबूमध्ये आला. त्यानंतर चंपाच्या झाडातून आवाज आला, आमचे मंत्री जी फूल तोडण्यासाठी आले आहेत, काय मी उंचावू की अशीच राहू? आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व बांबूची झाडे एकत्रितपणे बोलत होते, ज्यामुळे असं वाटत होतं की 5-6 लोक एकाच वेळी बोलत आहेत. या आवाजांना ऐकून मंत्रीजी आश्चर्यचकित झाले. असं वाटत होतं की त्यांच्या हातांसोबतच त्यांचं मस्तिष्कही बाधित झालं होता. जेव्हा ते या आवाजांना ऐकत होते तेव्हा ते म्हणत होते, नाही बहिणा चंपा, उंचावू नको. हे त्याच मंत्री आहेत ज्यांच्यावर आमच्या आईची जबाबदारी होती, पण त्यांनी त्यांच्या जबाबदारीला पूर्णपणे पार केले नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर झुकता येणार नाही. एकही फूल त्यांना स्पर्श करू द्यायचे नाही. त्यामुळे बहन चंपा आकाशात उंचावली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे चंपाच्या सर्व डाळ्या इतक्या उंच झाल्या की आता मंत्रीजी त्या फुलांना कोणत्याही प्रकारे स्पर्श करू शकत नव्हते. मंत्रीजींनी चंपाचे फूल तोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण खूप प्रयत्नानंतरही ते एकही फूल तोडू शकले नाहीत. बांबूच्या झाडातून आता जो आवाज येत होता तो मंत्रीजीला म्हणत होता, जा मंत्रीजी, आपल्या राजकार्याचे संचालन करा. तुम्ही कुणाची जबाबदारी घेण्यास योग्य नाही. मंत्रीजी, तुम्ही तुमची जबाबदारी पूर्णपणे निभावत नाही. तुम्ही एकदाही हे पाहण्याचा प्रयत्न केला नाही की आमच्या आई राणी राजलक्ष्मी गर्भावस्थेच्या अंतिम काळात कशा होत्या आणि त्यांचा प्रसव कसा होईल. अशा ठिकाणी आणि कठीण वेळी त्यांना काय समस्या येऊ शकते. म्हणून आता तुम्ही इथून जा, कारण आमच्या दृष्टीनुसार तुम्ही अपराध केलाय. त्यांच्या या बोलण्यावर मंत्रीजी आश्चर्यचकित झाले. एका बाजूला त्यांना आश्चर्य वाटत होते की हे झाडे माणसाच्या आवाजात कसे बोलत आहेत, तर दुसऱ्या बाजूला ते याचाही विचार करत होते की त्यांनी राणी राजलक्ष्मीला दिवसभरात एकदाच पाहिले होते. ही गोष्ट खरी होती, पण त्यांनाही समजत नव्हते की झाडांना हे कसे माहिती आहे आणि ते आत्मग्लानीने भरले होते. म्हणून कारण त्यांना गर्भावस्थेच्या अंतिम काळात राणीची देखभाल व प्रसव त्यांच्या देखरेखीमध्ये करायला हवे होते. आता त्यांना हे जाणवले की त्यांनी त्यांच्या जबाबदारीचे योग्य पालन केले नाही. आता ते विचार करण्यास भाग पडले की राणी राजलक्ष्मीच्या बाबतीत काही मोठा षड्यंत्र झाला आहे का? काहीतरी असे आहे जे त्यांना माहिती नाही. शेवटी असे काय आहे? त्यांनी झाडांशी विचारले, तुम्हीच आम्हाला सांगा, आम्ही काय चूक केली आहे आणि आम्हाला द्वारा झालेल्या त्या चुकांचे काय प्रायश्चित होऊ शकते, म्हणून जेणेकरून आमची चूक सुधारता येईल. आणि परंतु त्यानंतर त्या झाडांमध्ये कोणताही आवाज आला नाही. मंत्रीजी झाडांशी बोलण्याचा वारंवार प्रयत्न करत राहिले. त्यांनी झाडांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारले, पण त्यांना झाडांकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही आणि आता झाडांकडून कोणताही आवाज ऐकू आला नाही. पण चंपाच्या डाळ्या अजूनही उंचीवर होत्या. त्यामुळे मंत्रीजी खूपच चिंतित झाले. मंत्रीजींना त्यांच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले नाहीत. निराश होऊन मंत्रीजींनी तिथून परत जाण्याचे ठरवले. तिथून परत जाताना त्यांनी गावकऱ्यांना सांगितले, मी ही गोष्ट महाराजांना नक्कीच सांगणार आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझी गोष्ट ऐकून महाराज या रहस्याचा शोध घेण्यासाठी
इथे नक्कीच येतील. आणि यामध्ये नंतर मंत्रीजी तिथून त्यांच्या राजधानीत परत आले. राजमहलमध्ये परत येऊन त्यांनी महाराजांना सर्व गोष्टी सांगितल्या आणि सांगितले, महाराज, मला वाटते की राजमहालात काहीतरी षडयंत्र नक्कीच झालं आहे. आता मला माझ्यावर खूपच राग होत आहे. मला असं वाटतं की राजराणींची पूर्ण काळजी घेऊ शकलो नाही. आज मला त्या झाडांच्या गोष्टी ऐकून असं वाटत आहे की काहीतरी असं घडले आहे जे आम्हाला माहिती नाही. याबद्दल मी माझ्या बाजूने जाणून घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण त्यांनी मला काहीही माहिती दिली नाही. त्यामुळे महाराज, माझी आपल्याकडे एक विनंती आहे की आपण एकदा तिथे नक्कीच जाऊन पहा. कदाचित आकाश चंपा तुम्हाला सर्व गोष्ट सांगेल. मंत्रीची सर्व गोष्ट लक्षपूर्वक ऐकून राजा म्हणाले, ठीक आहे, आम्ही स्वतः तिथे जाऊ आणि आमच्या राणींनाही सोबत घेऊन जाऊ. आम्ही सर्वजण तिथे जाऊन नक्कीच पाहू. मंत्रीजींना समजत नव्हते की आता ते काय करावे. त्यांनी पुन्हा प्रयत्न करत राजा यांना सांगितले, महाराज, जर तुम्ही त्यांचा चेहरा पाहू इच्छित नसाल तर पाहू नका, पण त्यांना आपल्यासोबत नक्कीच घेऊन जा. कारण महाराज, मला वाटते राजमहालात काहीतरी षडयंत्र झाले आहे आणि त्याचा आम्हाला काहीच थांग लागत नाही. महाराज, मला दुःख आहे की चुकीने मीही या षडयंत्रात सामील झालो आहे. म्हणूनच चंपा आणि बांबूने मला जबाबदारी न निभावणारा माणूस म्हटले आहे. म्हणून महाराज, आपण माझी इतका सल्ला ऐकून माझ्यावर उपकार करा. कदाचित यामुळे मला माझ्या चुकांची सुधारणा करण्याची संधी मिळेल आणि माझ्या चुकीच्या पापांचे प्रायश्चित होईल. मंत्रीच्या भावना समजून राजा म्हणाले, ठीक आहे मंत्रीजी, जर तुम्ही त्यांना सोबत घेऊन जायचे सांगत आहात तर मी घेऊन जातो, पण इतके लक्षात ठेवा की ते माझ्या नजरेस येऊ नयेत. या प्रकारे राजा आणि मंत्री यांच्यात आकाश चंपाकडे जाण्याचा दिवस आणि वेळ ठरवला गेला. राजा आणि मंत्र्यांनी तिथे जाण्याची तयारी सुरू झाली आणि निश्चित दिवशी आणि निश्चित वेळी राजा आपल्या राण्यांसोबत आकाश चंपा याचं रहस्य जाणून घेण्यासाठी निघाले. आगामी स्तात स्वतः राजा, त्यांच्या पटराणी आणि मागे 5 राण्यांच्या पालक्यांसह होते आणि त्यांच्याबरोबर अनेक प्रमुख सभा सदस्यही जात होते. राजा यांच्या आदेशानुसार छोटी राणी राजलक्ष्मी दासियांसह जाणार होती, पण मंत्रीजींनी त्यांच्या जाण्याची व्यवस्था आपल्या कुटुंबासोबत केली होती आणि पूर्ण मान सन्मानासह एक पालखीत आपल्या कुटुंबियांसोबत त्यांची यात्रा सुनिश्चित केली. मंत्रीजींना कुठेतरी आपल्यावर गर्विष्ठता वाटत होती की त्यांनी गर्भावस्थेत राणीची पूर्ण काळजी घेतली नाही आणि राणीच्या प्रसवाची योग्य व्यवस्था केली नाही. त्यांना पूर्ण विश्वास होता की राणीने राजा यांना धोका दिला नाही तर त्यांच्यासोबत छल झालाय आणि प्रसव नक्कीच झालाय. पण यासोबतच छोटी राणी राजमहालात काहीतरी गूढ षडयंत्राची शिकार झाली आहे. राजाचा काफिला गावाकडे निघाला आणि गावाजवळ येऊन थांबला. वनाच्या बाहेर गावाच्या सीमेला पडाव टाकला. गावातील ग्रामीण राजकुटुंबाच्या स्वागतासाठी जमले. पुढील दिवस प्रातःकाळ हा काफिला आकाश चंपाजवळ पोहोचला आणि सर्वजण त्यांच्या चारही बाजूने घेरा घालून बसले. आजही आकाश चंपाचे फूल जमिनीवर विखुरले होते आणि त्यातून निघणारी मनमोहक सुगंधित हवा संपूर्ण वातावरणाला सुगंधित करीत होती. चंपाच्या सुगंधाने तिथे उपस्थित सर्व लोक उत्साहित झाले होते. आता राजा आकाश चंपाच्या रहस्याला जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. सर्व 6 राण्या राजाच्या जवळ बसल्या होत्या. फक्त एक छोटी राणी राजलक्ष्मी त्यांच्या जवळ बसण्याऐवजी मंत्रीजींच्या पत्नीच्या सोबत बसली होती. तेव्हा पटराणी महाराजांना म्हणाली, महाराज, आपली आज्ञा असेल तर मी काहीतरी फुले घेऊ का? राजा म्हणाले, होय राणी, का नाही, तुम्ही नक्कीच फूल तोडा. तेव्हा दुसरी राणी म्हणाली, महाराज, मला पण फूल तोडण्याची खूप इच्छा आहे. यांचा सुगंध इतका चांगला आहे की मी स्वतःला थांबवू शकत नाही. तुम्ही आदेश द्या तर मी पण काही फुलं घेऊ. तेव्हा तिसरी राणी ही विनंती करू लागली. राजा पाहत होते की सर्व राण्या फुलं तोडण्यासाठी खूप उत्साहित आहेत, त्यामुळे त्यांनी सर्वांना आज्ञा देण्याचे ठरवले. पण राजाने नेहमीप्रमाणे पहिल्या क्रमांकाच्या राणीस फूल तोडण्यास निर्देश दिला. त्यांनी पटराणींना सांगितले, तुम्ही सर्वात लहान आहात म्हणून तुम्हाला आधी फूल तोडण्याची संधी देतो. महाराजांची गोष्ट मानून मोठ्या राणीनं सांगितले, ठीक आहे, पहिल्या क्रमांकाची राणी तुम्ही आधी फूल घ्या. राणी फुलांच्या जवळ गेली आणि तिने चंपाचे फूल तोडण्यासाठी आपला हात पुढे वाढवला. तशाच चंपाच्या फुलाने आवाज ऐत केला, राणी, तुम्ही थांबावे. तुम्ही आमच्या आज्ञेशिवाय असे आमचे फूल तोडू शकत नाही. आवाज ऐकून राणीसाठीचा हात तिथेच थांबला. आजूबाजूला बसलेले सर्व लोकही त्या आवाजाने थक्क झाले.
त्यानंतर चंपाच्या पानांतून आवाज आला. चंपाच्या पानाने बांबूच्या पानांना विचारले, बांबू भैया, आमच्या लहान आईच्या आमच्या फूल तोडायला आल्या आहेत. मी तुटू का की आकाशात जाऊ? बांबूच्या पानातून आवाज आला, बहीण चंपा, आकाशात जा, कारण ती तुम्हाला छुण्यायोग्य नाही. तुम्ही विसरले का की त्यांनी आमच्या आईसोबत किती अत्याचार केला आहे? म्हणून बहीण यांचा विचार करू नका आणि आकाशात जा. यासोबतच चंपाच्या पानांचे टोकं आकाशाला गाठण्यास उंचावले. निराश होऊन महाराणी त्यांच्या जागी परत जाऊन बसली. याच प्रकारे 5वी, 4थी, 3री आणि मग 2री राणीही हार मानून आपल्या जागी बसल्या. त्यानंतर सर्वात मोठी राणी पुढे आली. तिने तिचा हात झाडाकडे पुढे केला. पण आधी सर्वांनी ऐकले, मी या राज्याची महाराणी आणि महाराजाची पटराणी आहे, असे ती बोलली. या राज्यात जे काही आहे त्याचा उपयोग सर्वात आधी किंवा तो मी किंवा त्याला माझ्या अनुमतीने कोणीतरी प्राप्त करतो. त्यामुळे चंपा तिच्या टहानांना खाली झुकव आणि मला फूल तोडू दे. यावेळी चंपाच्या टहानांनी आवाज दिला, भैया बांबू, आमची सावत्र आई आम्हाला फूल देण्यासाठी चेतावणी देत आहे आणि धमकावत आहे की आपल्याला तिच्या आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. तुम्ही काय म्हणता, आम्ही तिचा आदेश मानावा का? बांबू म्हणाला, नाही बहिणा, यांना आदेश देण्याचा अधिकार नाही. या पटराणी राजा आणि आपल्या राज्याची आहे आणि आम्ही त्यांच्या राज्याची प्रजा नाही. आपली कोणतीही वस्तूचा उपयोग त्यांना करणे आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला लक्षात आहे का की ह्यांच्याच आदेशामुळे सर्व काही झाले आहे. यांनीच तर आमच्या आईला सर्वात जास्त दुःख दिले आहे आणि यांनीच आम्हाला वनात पाठवून आमच्या मृत्यूचा मार्ग तयार केला होता. या राणी महाराणी होण्याच्या लायकीच नाहीत आणि राणी आणि महाराणी या राजांच्या जनतेच्या आई असतात. म्हणून संपूर्ण प्रजा त्यांची संतान म्हणून त्यांच्या आदेशांचे पालन करते. पण यांनी आई होण्याचे कर्तव्यही निभावले नाही. या आमच्या शत्रू आहेत, आम्हाला मारण्याच्या तयारीत आहेत. तुम्ही तुमच्या सुगंधित फुलांना या राण्यांच्या हातात कसे देऊ शकता? त्यामुळे बहिणा, तुम्ही झुकू नका, तुम्ही आकाशात राहा. तुम्हाला यांचा स्पर्शही होऊ द्यायचा नाही. सर्वांच्या समोर हे सर्व काही ऐकून मोठ्या राणीस लाज वाटली. राज्यातील सर्व सभासद, राजाची जनता आणि ग्रामीणांच्या समक्ष त्यांचा इतका अपमान झाला की त्यांना अजिबात चांगलं वाटलं नाही. परंतु ती त्या झाडाला काहीही दंड देऊ शकत नव्हती. तिची इच्छा होती की बांबू आणि चंपाच्या पानांचे तुकडे तुकडे करावे, पण ती मजबूर होती. म्हणून शांतपणे येऊन आपल्या जागी बसली. आता चंपाच्या टहानांनी पुन्हा पूर्वीप्रमाणे सामान्य उंचीवर येऊन शांती साधली. आता राजा स्वतः उठले आणि फुलं तोडण्यासाठी पुढे गेले. जेव्हा त्यांनी चंपाच्या झाडाजवळ जाऊन फुलं तोडण्यासाठी आपला हात पुढे केला, तेव्हा चंपाच्या झाडाने आवाज दिला, नाही नाही महाराज, तुम्ही हे विसरू नका. तुम्हाला फूल तोडण्यापासून थांबवण्यासाठी मी माझ्या भावांकडून परवानगी घेणार नाही. जर भावांनी परवानगी दिले तरी मी तुमच्या हातात येणार नाही. म्हणून तुम्ही तुमचा हात मागे ठेवा, फूल तोडण्याचा विचार सोडून द्या. राजा आश्चर्यचकित झाले आणि विचार करू लागले की असे काय झाले की चंपा तिच्या भावांकडूनही परवानगी न घेता त्यांना थांबवेल. त्यांनी विचारले, मी या देशाचा राजा आहे. तुम्ही मला हे सांगा की मी कधीच कोणाच्या प्रती अन्याय केला नाही. मी माझ्या प्रजेला माझ्या संतानांप्रमाणे मानतो आणि संतानाप्रमाणेच त्यांची काळजी घेतो. मी कधीही कोणत्या पशुपक्ष्याला त्रास देण्याचा विचारही केला नाही. मग तुम्ही असं का म्हणत आहात? यावेळी चंपाच्या झाडातून आवाज आला की आपण आपल्या संपूर्ण प्रजेला संतान मानता, पण आपण त्यांच्यावर विश्वास करता आणि जे इतर तुम्हाला सांगतात. म्हणून तुम्ही स्वतः सत्य जाणण्याचा प्रयत्न कधीच करत नाही. तुम्ही प्रजेला संतान मानलं, पण तुम्ही स्वतःच्या संतानाची कुठलीही चौकशी केली नाही. तुम्हाला कधीच जाणून घ्यायचं नव्हतं की तुमचं स्वतःचं मूल कुठे आहे, कसं आहे. तुम्हीच सांगा, कधी हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? आपण राज्याच्या सुरक्षिततेची गोष्ट करता, परंतु आपण स्वतः गर्भवती पत्नीचं रक्षण करू शकलात का? तुम्ही एका सत्य नारीवर विश्वास ठेवला नाही आणि तिला फसवणारी म्हणून सेविका बनवलं. अशा प्रकारे आमच्या मृत्यूच्या कटात तुम्ही सहभागी झालात. महाराज, जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीचं रक्षण करू शकलात नाही, तेव्हा इतर कोणाचे रक्षण कसं करू शकणार? राजाने विचारलं, मग आता तुमच्या फुलांना कोणीही तोडू शकणार नाही का? चंपाच्या झाडाने उत्तर दिलं, ही गोष्ट समजावण्याचा अधिकार तुम्हाला नाही. म्हणून तुम्ही परत जा आणि तुमच्या राजाचं संचालन करा. युद्ध लढा. तुमची प्रजा तुमची संतान आहे, पण त्या प्रजेला नक्की सांभाळण्याच्या कारणास्तव
तुम्ही तुमच्या स्वतःच्या संपत्तीचा रक्षणाचा विचार केला नाही, त्यामुळे तुम्ही इथून निघा. राजाकडे उत्तर देण्यासाठी शब्दच उरले नाहीत, म्हणून तो परत जाऊन शांतपणे बसला. पण मंत्री म्हणाले, महाराज, आता जर आज्ञा असतील तर आम्ही छोटी राणी राजलक्ष्मीला एकदा फूल तोडण्यासाठी झाडाजवळ पाठवू. राजाने काही बोलण्याच्या आधीच पटराणी म्हणाली, मंत्रीजी, जे फूल महाराजांच्या हातांनी तोडता आलं नाही ते या फसवणूक करणारीच्या हातून कसं तोडलं जाईल? मंत्रीजींनी प्रश्नार्थक नजरेने राजाकडे पाहिलं. चंपा झाडासोबत झालेल्या संवादामुळे राजाच्या मनातही शंका निर्माण झाली. त्याच्या मनात विचार आला की राणी राजलक्ष्मी बरोबर खरंच काहीतरी कट झालं तर नाही ना. त्यांनी आपली शंका दूर करण्याचं ठरवलं आणि मंत्रीजींना परवानगी दिली. राजा म्हणाला, ठीक आहे मंत्रीजी, तुम्ही राणी राजलक्ष्मीला चंपा झाडाजवळ घेऊन जा. मग मंत्री राणी राजलक्ष्मीला फूल तोडण्यासाठी सांगतात. राणी उठते आणि पाहते की चंपा झाडाच्या फांद्या आकाशात खूप उंच आहेत. हे पाहून ती म्हणते, मंत्रीजी, माझ्या हात इतक्या उंचीपर्यंत कसे पोहोचणार? मंत्रीजीने सांगितले, राणीजी, आपण एकदा तिथे जाऊन तर बघा. आपल्यापूर्वी कित्येक लोकांनी प्रयत्न केले आहेत, त्यामुळे लोक फुलू तोडू देत शकले नाहीत. आणि थोडक्यात आपण पाहिजे की महाराजही फूल तोडू शकले नाहीत. मग त्यामुळे आपण घाबरू नका. जर आपल्याला देखील फूल तोडता आले नाही तर काय झाले, त्याला सोडून द्या. पण आपण चला तरी. मंत्रीजींच्या या समजावणीवर राणीने हिंमत करून चंपाच्या झाडाजवळ जाताना आपल्या हाताने चंपाच्या तानेला स्पर्श केला आणि त्याला प्रेमाने हलकेसे काहून घेतले. म्हणून राणीला असे वाटले की त्या स्पर्शाने तिला आनंद मिळत आहे, असीम आनंद अनुभवता येत आहे. ती झाडाला सहलत होती आणि चंपाने आवाज दिला, हे बांबू भैया. आवाज तिचा रुंद झाला. बांबूने उत्तर दिले, बहीण चंपा, तू का रडतायस? चंपा म्हणाली, आमची आई फुलं घेण्यासाठी आली आहे. तिने मला खूप प्रेमाने स्पर्श केला आहे. तिचा प्रथम कोमल स्पर्श मिळवून मी आनंदित झालो आहे आणि त्यामुळे माझं हृदय भावुक झालं आणि आज मी द्रवित झालो आहे. मग तुम्ही मला आदेश द्या की आता मला काय करायचं हवे. आणि मला तर इच्छा आहे की मी माझ्या आईंच्या चरणांमध्ये माझे सारे फूल समर्पित करावे. यावर सर्व बांबूच्या झाडांनी एकत्रित आवाज केला, होय बहीण चंपा, तुम्ही अगदी बरोबर आहात. तुमचं हृदय जे सांगत आहे तेच करा. आईच्या चरणांमध्ये स्वर्ग आहे. आईच्या चरणांचा स्पर्श करा. आणि या आवाजासोबतच सर्वांनी आश्चर्यचकित होऊन पाहिले की सर्व टहाणांनी झुकून राणीच्या चरणांना स्पर्श केला आणि राणी राजलक्ष्मीच्या चारीकडे चंपांच्या फुलांनी वर्षा होत आहे. राणी राजलक्ष्मीचे डोके ते पायापर्यंत चंपाच्या पुष्पांनी भरले होते आणि राणी अश्रू वाहत चंपाच्या टहाणांना आपल्या हातांनी पकडून कुरवाळत होती. राणी राजलक्ष्मीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे पाहून सर्व राज्य कर्मचारी, सभासद आणि ग्रामीण भावुक झाले. सर्वांच्या डोळ्यातून अश्रू आले. राजाने उठून त्या झाडांना विचारले, तुम्ही हे सांगा की तुम्ही कोण आहात? तुम्ही देव आहात, किन्नर आहात की दुसऱ्या लोकांचे प्राणी आहात? मग तुम्ही कोणालाही तुमच्या फुलांना स्पर्श करू दिले नाही. मग एक गोष्ट लक्षात घ्या की परंतु आता छोटी राणींच्या हातांमध्ये त्यांच्यावर पुष्प वर्षाव करत आहात. हे काय अर्थ आहे? यामागे काय कारण आहे? मला याबद्दल विस्ताराने सांगा. यावेळी चंपाने उत्तर दिले, राजन, मी आणि हे 6 बांबू तुमची आणि छोटी राणीची संताने आहोत. आम्ही 7 भाऊ बहिणींनी एकाच वेळी जन्म घेतला. मी सर्वात छोटी बहीण आहे. आमच्या जन्माच्या वेळी आमच्या आईला प्रसवाच्या वेळी खूप पीडा झाली होती. आमच्या आईने तुमच्या पटराणी आणि या राज्याच्या महाराणीला मदतीसाठी विनंती केली होती. तर पटराणीने आमच्या आईला कोठीमध्ये तोंड घालून उभं राहण्यास सांगितलं होतं. ती खोटी खूप उंच होती. उंचीमुळे माझ्या आईने जी पाणी पिण्यासाठीची मडकी होती त्यात आपलं डोकं ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या मडक्याचे मुखही छोटं असल्यामुळे तिचं डोकं आत जात नाही. पण तिने मडक्याच्या वर डोकं ठेवून दुःखाने आणि करत राहिली. तिच्या त्रासाला पाहून कोणीही तिची मदत केली नाही. ईश्वराची कृपा असते म्हणून आम्ही 7 भाऊ बहिणींचा जन्म त्या अवस्थेत झाला. महाराणीने तर विचार केला होता की आमची आई आपलं डोकं कोठीत ठेवेल आणि उंचीवरून आमचा जन्म होईल आणि उंचीवरून पडल्याने आमच्या बालकांची मृत्यू होईल. परंतु तसं काही झालं नाही आणि आम्ही सर्व जीवित राहिलो. पण आई त्या अवस्थेत दुःखाने बेशुद्ध होऊन भूमीवर पडली होती. तेव्हा महाराणीने एका दाईला बोलावले. महाराणीने
त्या दाईला पैशांच्या लालसाने आम्हाला मारून जंगलात जमिनीत खड्ड्यात गाडण्यास सांगितले. दाईला पाठवून काही वीट व दगडीचे तुकडे तिथे आमच्या आईच्या जवळ ठेवले, ज्यामुळे आमच्या आईला कधीच समजलं नाही की आम्ही जन्मलो आहोत. तिला कधीही समजलं नाही की तिचे मुलं अखेर कुठे गेले. राजाने त्यांना विचारले, जेव्हा दाईने तुम्हाला मारून जमिनीत खड्डा गाडले तर तुम्ही झाडे कसे बनले? त्यावर चंपा म्हणाली, महाराज, ईश्वराची लीला खूप विचित्र आहे. जेव्हा दाई आम्हाला घेऊन आली तेव्हा अचानक जोरदार वाऱ्याचा वारा आला. दाई आम्हाला मारून राजमहालाच्या बगीचात गाडण्याची योजना करत होती, परंतु राजमहालाच्या बगीचात ती असे करताना कोणीही पाहू नये याची तिला भीती होती. त्या भीतीमुळे ती आम्हाला घेऊन या वनात आली. येथे आल्यावर जेव्हा ती कुदालाने माती खोदत होती तेव्हा आकाशमार्गाने परींची राणी आपल्या सहलींसह वन भ्रमणासाठी येत होती. जेव्हा त्यांच्या दृष्टीत आम्ही पडले तेव्हा त्यांनी आम्हाला उचलले आणि त्यांच्या शक्तीच्या प्रभावाने खूप जोरदार वारा चालू झाला. दाई आम्हाला शोधत राहिली, आम्ही सापडले नाही. यावर तिने विचार केला की कदाचित आम्ही भयंकर वादळात कुठेतरी उडालो असू, म्हणून राजमहालात जाऊन तिने महाराणीला खोटं सांगितलं की तिने आम्हाला मारून जमिनीच्या आत गाडले आहे, कारण तिला भीती होती की सत्य जाणून महाराणी तिला मारून टाकतील. दाईच्या तिथून गेल्यानंतर परीच्या राणीने माझ्या 6 भावांना बांबूमध्ये बदलले आणि मला चंपाच्या फुलांच्या झाडात बनवले. त्यांच्या कृपेने आम्हाला सर्व गोष्टी लक्षात आहेत. आम्ही सर्वांना ओळखून त्यांच्या अनुसार आपलं वर्तन करीत आहोत आणि मानवाच्या आवाजात बोलू शकतो. राजा म्हणू लागला, तर तुम्ही तुमच्या असली रूपात काय येऊ शकत नाही? चंपा म्हणाली, महाराज, आम्ही आमच्या असली रूपात येऊ शकतो. जर आमच्या आईने प्रत्येक भागातून एक एक पान घेतले आणि माझ्या झाडातून एक पान घेतले, मग या सर्व 7 पानांना गोलाईत ठेवून परींच्या राणींचे नाव घेत प्रार्थना केली, हे परी राणी, माझ्या मुलांना मला परत दे, तर आम्ही सर्व आमच्या असली रूपात येऊ शकतो. तिच्या बोलण्यावर राणी राजलक्ष्मीने बांबू आणि चंपा यांचे प्रत्येक एक पान घेतले आणि ते गोलाईत सजवले. ती त्यांच्या समोर बसली आणि हात जोडून पूर्ण श्रद्धेने बोलली, हे परी राणी, मी तुमच्या सेवेकरता माझे आयुष्य देईन, तुमची पूजा करीन, तरी तुमच्या उपकारांचा मी प्रतिकार करू शकत नाही. तुम्ही माझ्यावर इतका मोठा उपकार केला आहे. तुम्ही इतके दिवस माझ्या मुलांचे पालन केले आहे. आता कृपया त्यांना माझ्या ओंजळीत घाला. माता परी राणी, मला माझ्या मुलांसोबत एकत्र करा. आश्चर्याने एका क्षणात बांबू आणि चंपा या झाडांचा लोप झाला. तिथे सुमारे 5 वर्षाच्या वयाचे 6 मुलगे आणि एक मुलगी उपस्थित दिसले. राणी आणि राजा पुढे जाऊन सर्व मुलांना आपल्या जवळ समेटून घेतले आणि राणी राजलक्ष्मी रडत होती. राजा देखील मुलांना आपल्या छातीवर घेत आपल्या डोळ्यातून अश्रूंची वारसा करीत होते. गावातील जनता, सभासद आणि सर्व राण्या अगदी मौनात हा दृश्य पाहत होत्या. काही काळानंतर राजा होशात आले. तेव्हा त्यांनी तिथेच आपला दरबार थाटला आणि गावातील दरबारात पहिला राज्य आदेश दिला की सर्व 6 राण्या राणी होण्यासाठी योग्य नाहीत, म्हणून आजपासून आणि आत्तापासून मी त्यांचा परित्याग करतो. लहान राणी राजलक्ष्मीने किती काळ दुःख सहन केले आहे, यासाठी मी तिच्याशी क्षमा मागतो आणि तिला माझी पटराणी बनवतो. उर्वरित सर्व 6 राण्या राजकुमार आणि राजकुमारीची हत्या करण्याच्या षडयंत्रात दोषी ठरवून त्यांना मृत्यूदंड दिला जातो. महाराजांनी आपल्या महामंत्रीला सांगितले, मंत्रीजी, माझ्या आदेशाचे त्वरित पालन केले जावे. राणी राजलक्ष्मी, जी आत्तापर्यंत आपल्या मुलांना आपल्या बाह्यात समेटून घेत बसली होती आणि अश्रू वाहत होती, तिने अचानक आपलं डोकं उचवले आणि म्हणाली, महाराज, आज माझ्यासाठी आनंदाचा एक मोठा दिवस आहे, कारण आज माझी मुले मला परत मिळाले. आजच्या या आनंदी दिवशी मी कोणासाठी काळा दिवस आणू इच्छित नाही. त्यामुळे तुम्हाला माझी एक विनंती आहे, ती स्वीकार करा की मोठ्या राण्यांना मृत्यूदंड देऊ नका, अन्यथा त्यांचा दोष आमच्या मुलांवर, आमच्या राज्यावर आणि राज्याच्या जनतेवर सदैव ग्रहणासारखा राहील. त्यामुळे महाराज, सर्वांना क्षमा करा. राजा म्हणाला, राणी, तुमचं हृदय खूप विशाल आहे. यामध्ये सर्वांसाठी क्षमा आहे, पण राजकार्यात दोषी व्यक्तींना क्षमा करणे म्हणजे दुसऱ्या मोठ्या समस्यांना आमंत्रण देणे आहे. म्हणूनच त्यांना क्षमादान देऊ शकत नाही. पण तुमच्या विनंतीवर त्यांचा दंड थोडा कमी करून आजीवन कारावासात बदलात होतो. म्हणून जेव्हापर्यंत हे जिवंत राहतील तेव्हापर्यंत ते कारावासात राहतील. या कारावासात त्यांना एक वेळेचं भोजन मिळेल
पण कारावासाच्या बाहेर ते क्षणासाठीही बाहेर पडू शकणार नाहीत. हेच त्यांचा दंड असेल. याच्यानंतर राजा आणि राणी राजलक्ष्मीने सर्व ग्रामीणांना आपल्या वतीने अनेक भेटवस्त्र दिली आणि सर्व मंत्र्यांसोबत राजधानीकडे ते परत आले. येत असताना दृश्य बदलले होते. राजा आणि राणी राजलक्ष्मी रथात बसले होते. त्यांच्यासोबतच मुलं घोड्यावर बसले होते आणि 6 राण्या बंदी अवस्थेत सैनिकांच्या मध्ये चालत राजमहालाकडे जात होत्या. राजमहालात पोहोचल्यावर त्यांना कारावासात टाकले गेले. राजा राणी राजलक्ष्मीच्या सोबत सुखपूर्वक 7 मुलं आणि राज्याच्या जनतेचं पालन करत आपलं जीवन घालवत होते. राणी राजलक्ष्मीच्या दिवसांप्रमाणे भगवानाच्या कृपेने राज्यातील सर्व लोकांच्या जीवनातही आनंद आला. देव नेहमी चांगल्या सोबतच लोकांसोबतच चांगले करतात आणि वाईट कामाचा परिणाम वाईटच असतो. मित्रांनो, ही आमची कथा इथेच संपले आणि आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि यात माझी काही चूक झाली असल्यास मला माफ करा. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.